जिथं आपण पाणी व्यवस्थापनाबद्दल चर्चा केली, आता खत व्यवस्थापनाबद्दल चर्चा करतो आहोत। आपल्याला जमिनीला खतं द्यायची नाहीत, आपल्याला मुळाला खतं द्यायची, त्या पिकाच्या मुळाच्या कक्षेतच खतं द्यायची आहेत। आता या बागेमध्ये सुरुवातीला असं समजा तुम्ही का 1448 त्यावेळेस आपण लागवडीच्या वेळेस वापरलं, तसंच आपण जसं जोमदार वाढीसाठी आपण अमोनियम सल्फेट घेतो। आता या पिकामध्ये या प्लॉटमध्ये आपण ज्यावेळेस बुंदावाढीचं स्टेज आली होती त्या 04037चा ग्रेड आपण इथं वापरला होता। आणि विशेष म्हणजे कमी खर्च आणि नफा जास्त होण्यावर जास्त भर दिलेला आहे। आता वेळोवेळी आपण ज्यावेळेस पाहतो की इथं या प्लॉटमध्ये आपण 42-47चा ग्रेड आपण वापरलेला आहे। वेळोवेळी आपण या क्षेत्रामध्ये मायक्रोन्यूट्रन्स वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वापरलेले आहेत। तसंच ही जे कमळ फुलणं म्हणा किंवा जे झाडाची जी जोमदार वाढ आहे त्यासाठी आपण बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेटचा वापर बऱ्यापैकी केलेला आहे। याचा फायदा असा झाला शेतकरी बंधूंनो की एकतर कमी डिस्चार्ज असल्यामुळे मुळाच्या क्षेत्रामध्ये खतं राहिले, खर्च कमी झाला, बऱ्यापैकी खर्च जास्त होतो शेतकऱ्यांचा, कारण ते जास्त डिस्चार्जची नळी वापरतात आणि ते खतं खाली जातात। 50 ते 60% खतं खाली जातात, म्हणजे तो खर्च वाया जातो, म्हणजे आपला नफा वाया जातो। आणि इथं शेतकऱ्यांनी हे सगळं पाळलेलं आहे। अशा माहितीसाठी कायम संपर्क करू शकता बळीराजा ॲग्रो सर्व्हिसेस, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।